पुष्पांजलिक्षेपेतः हातामध्ये अक्षत घ्या. ओम नमो अर्हंतानं नमो सिद्धानं नमो ऐरानं नमो उज्जायानं नमो लोवे सवसाहुणं एसो पंच नमो यारो सव पाव पडासनो मंगलानं सर्वेसे परमं ओवै मंगलम् इति श्री अनादि मूलमंत्रभ्यो नमः. श्रीमन्नम्रसुरा सुरेन्द्रमुकुटां प्रद्योत रक्तप्रवाहां भासत्पादनकेन्द्रवा प्रवचना बोधिन्नवस्थायिनां ये सर्वे जिनसिद्धसूर्णवृतास्ते पाठकः साधवां स्तुत्या योगी जनच्च पञ्चपूर्वा कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु हो मङ्गलम् कुर्वन्तु सन्मङ्गलम्. सम्यक् दर्शन बोध रोधं बलं रत्नत्रयं पावनं मुक्ति श्री नगरादिनाथ जिनयः प्रक्तोपवर्गप्रदाः धर्म सूक्त सुदाचि चैत्यमखिलं चैत्यालयं श्राहिलं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममे कुर्वन्तु ते मङ्गलं कुर्वन्तु हो मङ्गलम्. इत्थं श्रीजनमङ्गलाष्टकमिदं सौभाग्यसम्पत्करं कल्याणेषु महोत्सवेषु सदयस्तीर्थङ्कराणांशः हे सर्वन्ति पठन्ति जैन धर्मान् कामावितः लक्ष्मी राशिव्यापारहिता निर्वाण ओम आं प्रोमे पंचवरु क्षेत्रपाल देवत्र आगच्छ स्वस्थाने ईश्वरशिष्टस्थापनम् क्षेत्रम् अग्निस्मिन् परिपालयन्त्रम् शांति शांतिदाराय सुप्रसन्नः वरदा भवन्तु. स्थापना. ओम आं प्रोब्लेमे वास्तुकुमार पंचकुमार देवाय अत्र आगच्छ स्वस्थाने तिष्ठस्थापनः. आगे वास्तुकुमार पंचकुमार देवाय जलादि अर्घं समर्पयामि स्वाहा. शांति शांतिदारा सुप्रसन्ना वरदा भवन्तु. ओम आं प्रोब्लेमे ब्रह्मा दशदिक्पाल देवाय अत्र आगच्छ स्वस्थाने तिष्ठस्थापनः. अर्घ्य ब्रह्मा दशदिक्पाल देवाय जलादि अर्घं समर्पयामि स्वाहा. शांति शांतिदारः सुप्रसन्ना वरदा भवन्तु. ओम आं प्रोब्लेमे भूर्मिदेवताय अत्र आगच्छ स्वस्थाने तिष्ठस्थापनः. प्रब्रह्मणे नमो नमः. जलादि अर्घं समर्पयामि स्वाहा. शांति शांतिदाराय सुप्रसन्ना वरदा भवन्तु. कलसर पाणी सोडा. ओम नमो राधे भगवते पद्ममा शांति शांतिदाराय सुप्रसन्नाः वरदा भवन्तु. अर्घ्य शांति शांतिदाराय पुष्पांजलिक्षेपेतः. दोघांच्या हातामध्ये स्वस्तिक काढा, तांबूळ ठेवा आणि त्याच्यावरती पुण्यावाच्यासाठी श्रीफळ ठेवायचं आहे.
ओम ह्रीं भूत भविष्य वर्तमान काल परम तीर्थंकरिणी देवता च प्रेंताः आदित्यादि नवग्रह देवता च प्रेंतां ब्रह्मादि दशदिक्पाल देवता च प्रेंतां ओम ह्रीं रोहिणी प्रजापति शुक्लमणिवेदः काली ज्वाला महाकाली गौरी गंधारी अरण्य अड़पति मानसी महामानसे जय विजय अपराजिता भोरिबिनी चामुंडी कुष्मांडे पश्चात्यार्थ श्रीरस्तो तथास्तु सिद्धिरस्तो रुद्धिरस्तो तुष्टिरस्तो पुष्टिरस्तो आरोग्यमस्तो आयुष्मस्तो शुभकर्मास्तो शामिंत घोराणे शामिंत पापाणे पुण्यम वर्धतः धर्म वर्धतः आयु वर्धतः श्री वर्धतः कुलगोत्रम चावि वर्धतः स्वस्ति वदन चास्तुनाम झीम शिव स्वस्ति मे स्वाहा ओम पुण्यः प्रेंताः नेत्रांना पाणी लावा यत्सुमुखं त्रेषु लक्षे सेमरगं शस्त्रवस्त्र विधेते कल्याणमस्तकमला विमुखी सदास्तु दीर्घायु काष्ठपीठे जिनाग्रेत रक्तवस्त्र प्रचादिते सिंदूरांच संयुक्तं गर्भिणीतां निवेशयते है ओम ह्रीं गर्भिणीलाटे हरिद्रां कुंकुम लेपनं करोमि स्वाहा हरिद्रां कुंकुम लेपनं करोमि स्वाहा नेत्रे अंजने लेपनं करोमि स्वाहा ओम झं वं ह्रीं ह्रीं हं स्वाहा कान्ताकरे सगळ्या देवांना स्मरण करायचं. माझ्या कुक्षीमध्ये जे बाळ वाढत आहे हे निमित्त मात्र आहे. त्याच्या पुण्याने तो माझ्या उदरात आलेला आहे. खरं पुण्य असा उदयाला घेऊन येऊ दे की स्वतःचंही कल्याण करू दे आणि इतरांचंही कल्याण करू दे. ओम त्रैलोकीनाथ भव भव ओम त्रैकाल ज्ञानी भव भव ओम त्रिरत्न स्वामी भव भव ओम त्रैकालनाथो भव भव. याचा अर्थ असा आहे की तिन्ही लोकांचा तुझा पुत्र स्वामी हो. ओम त्रैकाल ज्ञानी भव भव ओम त्रैकाल ज्ञानी भव भव. या मंत्राचा अर्थ असा आहे की तिन्ही काळाचा तुझा पुत्र ज्ञाता हो. ओम त्रिरत्न स्वामी भव भव ओम त्रिरत्न स्वामी भव भव. तुमच्या गर्भातील जीव हा सम्यक ज्ञान आणि चारित्र्याने पालन करता हो. ओम त्रिरत्न स्वामी भव भव. शांती चिन्हं शशि निर्मल शांति शिरोदम जिनेश्वर शासनाम शांति निरंतर तपभवितानाम शांति कषाय जय दिग्भुज वैभवानाम शांति सभा महिमान पुंगवागतानाम इति पुष्पांजलि क्षिपेतः.
तरी पण ते यंत्र गणपतीमध्ये बोलवून त्यांच्या घरामध्ये बांधायचं आहे. ते गणपतच आहे. हा गणपतच आहे, सकाळचा आहे. ओम जाते जाते प्रज्ञान स्फोटय स्फोटय सहस्रकंडा पुष्पांजलि क्षेपेतः. हे पहा, आचार्य जिनसेन आणि आदिपुराणमध्ये संपूर्ण जीवाच्या कल्याणासाठी 16 संस्कार आणि 53 क्रिया सांगितलेल्या आहेत. या 16 संस्कारामध्ये येणारा हा संस्कार मुख्यत्वे म्हणजे गर्भधारणानंतर येणारा संस्कार म्हणजे गर्भसंस्कार होय. ज्या वेळेला एखाद्या भगिनीला गर्भ स्थिर झालेलं समजतं, गर्भ स्थिर झालेलं समजल्यानंतर ती आपल्या पतिराजाला सांगते आणि आपल्या सासूलाही सांगते. मात्र आपल्या काही प्रांतांमध्ये अशी प्रथा आहे की ही विधी चोरून करतात. हे पूर्ण चुकीचं आहे. आचार्य जिनसेन आणि आदिपुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की हा उत्सव आनंदाचा उत्सव आहे. आणि खरं तर यावेळेला आचार्याने अशी विधी सांगितलेली आहे की ज्या वेळेला आपले सून असो किंवा मुलगी असो त्याला गर्भस्थिर झालेलं ही बातमी कळताच आपण आपलं घर पहिला निर्जंतुक्त करून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्वीचे काही लोक घराला सारवून घालायचे, घर सारवून घ्यायचे, हातरून पांघरून सगळं स्वच्छ ठेवायचे, अंगण स्वच्छ ठेवायचे, परिसर स्वच्छ ठेवायचे आणि घरासमोरील बाग बगीचे पण स्वच्छ ठेवायचे. त्यांना खत पाणी घालून त्यांना फळ आणि फुलं लागू देत यापेक्षा ते सगळे संपूर्ण तयारी करून ठेवायचे. आणि एखादा सुमुहूर्त पाहून त्या दिवशी आपण आपल्या परिवाराला आमंत्रित करून सकाळी वयोवृद्ध स्वभाववती स्त्रीकडून ह्या मुलीला आपण मंगल स्नान घालायचं आहे. वस्त्र आदी आभूषण सगळे घालून आपण वाद्य वाजून मंदिराकडे जायचं आहे. मंदिराकडे वाद्य वाजून जायचं आहे. त्या ठिकाणी भगवंताचं पूजन, शांतीधारा आणि त्या ठिकाणी शांती विधीही, हवन विधीही करायचं आहे. हे संपूर्ण झाल्यानंतर विसर्जन पाठ आदी संपल्यानंतर आपण विशेष करून या तिसऱ्या महिन्यातील गर्भसंस्कार विधी आचार्याने सांगितलेला आहे. तिसऱ्या महिन्यात सांगितलेला आहे, 5व्या महिन्यात सांगितलेला आहे, 7व्या महिन्यात सांगितलेला आहे आणि 9व्या महिन्याचे संस्कार सांगितलेले आहे. गर्भधारणा झाल्यापासून गर्भ प्रसूती होईपर्यंत या ठिकाणी संस्कार आचार्याने सांगितलेले आहे. या वेळेपासून घरातील सगळे लोक या मुलींचा पण मन आनंदित ठेवायचं आहे. आणि विशेष करून आपल्या घराला सुंदर तोरण बांधून रोज घरासमोर रांगोळी घालून घराच्या समोर 2 कुंभांची स्थापना करायची आहे. कारण या सगळ्या मंगल व्यवस्थेनं त्या मुलीचं मन प्रसन्न राहणार आहे. जेवढे ह्या मुलीचं मन प्रसन्न राहील तेवढंच ते बाळ सुद्धा आनंदाने आल्हाददायक जन्मू शकतो, तेजोवलयाने परिपूर्ण जन्मू शकतो. या वेळेपासून प्रसूती होईपर्यंत या गर्भवती स्त्रीने रोज लेखन करायचं आहे. लक्षात, लेखन करायचं आहे, वाचन करायचं आहे. विशेष करून आज विज्ञान युग आहे, विज्ञानाचा अभ्यास करायचा आहे, भूगोलाचा अभ्यास करायचा आहे, इतिहासांचा अभ्यास करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपण या अवस्थेत असताना या संपूर्ण भरक्षेत्रामध्ये जेवढा इतिहास आपल्याला वाचता येईल तेवढा आपण इतिहास वाचायचा आहे. कारण जेणेकरून गर्भात असतानाच त्या बाळाला हे सगळं ज्ञान मिळायला पाहिजे. तर तुमचं बाळ उद्या उत्तमरित्या शिक्षण पूर्ण करून या निसर्गामध्ये प्रावीण्य होऊन स्वतःचंही कल्याण करू शकेल आणि इतरांचं दुसऱ्यांचे कल्याण करू शकेल. तुम्ही जर ह्या अवस्थेपासून शेवटच्या अवस्थेतून जर डोळे झाकून राहिला तर त्या बाळावर कुठलेही संस्कार होणार नाही. आज आपण हल्ली बघतो समाजामध्ये मुलं इकडं तिकडं फिरत आहेत. याला कारण आहेत गर्भ अवस्थेत न केलेले संस्कार. लक्षात, यावेळेपासून आपण चांगलं चिंतन केलं पाहिजे, मनात चांगलं केलं पाहिजे, खाणं पिणं पण थोडं शुद्ध पाहिजे आणि वेळेचं त्या ठिकाणी काटेकोरपणे उपयोग करून घ्यायचा आहे. विशेष करून आपण बाहेरचं काय खायला जायचं नाही, घरातलं सगळं आपण खायचं आहे. विशेष करून आचार्याने सांगितलेलं आहे या वेळेपासून 9व्या महिन्यापर्यंत या मुलीचं कडे आपण लक्ष दिलं पाहिजे. याला काय डोळे लागतील त्या डोळ्यालाही पुरवायचं आहे. आता विशेष करून आपण या ठिकाणी काय काय केलेलं आहे, कपाळाला गंध लावले, कुंकू लावलेलं आहे. आजपासून कपाळाला कुंकू लावलं पाहिजे. कारण कपाळाला कुंकू लावल्यामध्ये त्याच्यामध्ये चुना आहे. कशामध्ये? त्या कुंकवामध्ये हळद आहे. त्याच्यामुळं हा आज्ञा चक्र तुमचा स्थिर राहतो. म्हणजे त्या बाळाची मेंदू सुद्धा झपाट्याने वाढ होईल म्हणून कुंकू लावायला सांगितलेलं आहे. हळद हे आयुर्वेदिक आहे, सुवर्णासारखं आहे. बाळाच्या कुठल्याही त्वचेला
किंवा नेत्रांना कुठल्याही प्रकारचे रोग होऊ नये म्हणून हळदही लावायला सांगितलेलं आहे. हळदी कुंकूचा जोड्या ठिकाणी सांगितलेला आहे. काजळ का सांगितलेलं आहे तर आईची दूरदृष्टी व्हावी. आई जर इथं बसली तर आकाशातील नक्षत्र तारका सहजपणे दिसल्या पाहिजेत. दुरून आलेली व्यक्ती सहजपणे दिसला पाहिजे. ही आजपासून जर काजळ घातली नसतील म्हणजे मला काय सांगायचं आहे, आजच्या मुली काय करतात, काजळ घालायला असतात, डॉक्टर लोक पण सांगतात की काजळ घालू नका म्हणून. चुकीचं आहे. कारण काजळ नाही घातला तर त्या बाळाला लवकर चष्मा लागेल, त्याला अंधत्व लवकर येईल, लांबच दिसणार नाही. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. जसं आयुर्वेद शास्त्रामध्ये काजळ तयार करायला सांगितलेलं आहे तसं काजळ तयार करायचं आहे आणि त्या महिलेनं रोज आपल्या नेत्रामध्ये काजळ घालायचं आहे. काजळ घातल्याने बाळाचे डोळे टिप्पुरे छान होतील म्हणून सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, फुलाची हार घातलेली आहे. हे फुलाची हार आजच घालायला सांगितलं नाही तर ज्यावेळेला गर्भस्थिर होत आहे, प्रसूती होईपर्यंत ह्या भगिनीने रोज बागेत जायचं आहे. सुंदर सुंदर फुलं तोडायची आहेत, टोपलीत गोळा करायचे आहेत, त्यातली 4-5 फुलं देवाला अर्पण करायचे आहेत. उरलेल्या फुलांचे सुंदर सुंदर वेणी करून आपल्या केसांमध्ये गुंफायचं आहे. त्याला कारण असं आहे, त्या सुगंधामुळं मेंदू शार्प राहते, बाळाला ट्युमर होणार नाही, बाळ ही तेजोवले जलमतो. बाळाला सुगंधामुळं त्याची मेंदूची चांगली वाढ होते म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. आपण हे लहान लहान पूजेमध्ये किंवा लहान लहान संस्कारामध्ये जे द्रव्य उपयोग करतो हे उगाच सांगितलेलं नाही. आपण बघा 5व्या महिन्यात 7व्या महिन्यामध्ये डोळ्याच्या वेळेला धनुष्यबाण घेतो फोटो काढायला आणि काय करतो, चंद्रामध्ये बसून फोटो काढतो. तर फोटो काढण्यासाठी सांगितलेलं नाही आहे. हे आईने धनुर्विद्या शिकलं पाहिजे. उद्या तुमच्यावरती शत्रू प्रहार करायला आला तर ते शत्रूवरती मुलगा काय तुमचा नमोवार आहे त्याला म्हणून बसणार आहे काय, नाही आहे. त्या मुलाला आपण धनुर्विद्या शिकवलं पाहिजे. म्हणून तर धनुर्विद्या शिकण्यासाठी ते बाण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते फोटो काढण्यासाठी सांगितलेलं. त्याला चंद्रामध्ये बसवलेला फोटो काढतात. चंद्रामध्ये बसून फोटो काढणं चांगली गोष्ट आहे. तर का सांगितलंय, चंद्र शीतलता आहे, चंद्राचा स्वभाव जसं शीतल असं आहे तसं आईचाही स्वभाव शीतल राहू दे म्हणून या ठिकाणी रोज चंद्रदर्शन करायला सांगितलंय. का सांगितलेलं आहे, चंद्रदर्शन केल्याने आईच्या नेत्रांची ताकदही वाढते, दृष्टीही चांगली होते. चंद्राची किरण शरीरावरती पडल्यामुळं त्या गर्भवती महिलेचंही शरीर चांगलं राहतं आणि बाळाचा म्हणजे ते चंद्राच्या किरणांमुळं बाळाच्या शरीरातील आत ती किरण गेल्यामुळं बाळ ही चंद्राच्या कलेनं सुंदर रूप घ्यायला चालू करतो असं म्हणून सांगितलेलं आहे. फोटो काढण्यासाठी सांगितलेलं नाही. आलं लक्षात. आणि आज विशेष करून 3ऱ्या महिन्यामध्ये आचारसिद्धी कलिकुंड यंत्र सांगितलेलं आहे. गर्भधारणा आहे, बाहेरचं वातावरणही खराब असू शकतो, कुठल्याही प्रकारची वाईट शक्तीचा प्रभाव या गर्भवती स्त्रीवरती होऊ नये म्हणून शास्त्रामध्ये पूजन विधी आदी करून गर्भ आणि गर्भवती महिलेच्या रक्षणासाठी कलिकुंड यंत्र सांगितलेलं आहे. हा यंत्र तुम्ही प्रसूती होईपर्यंत परिधान करायला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी 3ऱ्या महिन्यामध्ये, 5व्या महिन्यामध्ये, 7व्या महिन्यामध्ये, 9व्या महिन्यामध्ये गर्भसंस्कारामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही फक्त पहिल्याच गर्भावरती संस्कार करता असं काय शास्त्रात सांगितलं नाहीये. तुमचं पहिलं गर्भ असते, दुसरं गर्भ असते, तिसरं गर्भ असते. तुम्ही जेवढं इच्छा केलात की मला एवढं मुलं पाहिजेत, मुली पाहिजेत, त्या प्रत्येक जीवावरती हे कार्यक्रम करून संस्कार केलंच पाहिजे. फक्त 7व्या महिन्यात करायला पाहिजेत आणि पहिल्यांदाच केलं पाहिजे असं काय सांगितलेलं नाही. धर्मान कामाविता लक्ष्मी निराश्रिया पारहिता निर्धान लक्ष्मी निर्धान लक्ष्मी निर्धान लक्ष्मी